कळवण तालुक्यातील चणकापूर धरण परिसरामध्ये रविवारी 17 मे रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. फिरण्यासाठी आलेल्या 4 तरुणांपैकी धनराज नितीन महाले हा तरुण धरणाच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कळवण येथील 4 तरुण चणकापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी आले होते. यावेळी धनराज महाले हा पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. काही वेळानंतर तो बाहेर न आल्यानं सोबत आलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे त्याला बाहेर काढण्यात अपयश आलं. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ मदतीसाठी धाव घेत शोधकार्य सुरू केलं. घटनेची माहिती सुमारे 3:30 वाजेच्या दरम्यान पोलीस पाटील नंदू जगताप यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ अभोणा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर अभोणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरोरे तसंच पोलीस कर्मचारी गवळी, भोये, पवार आणि बागुल यांनी घटनास्थळी पोहोचून कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हाती घेतलं. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दुपारी 3 वाजल्यापासून शोधकार्य सुरू असून संध्याकाळी उशिरापर्यंत धनराज महाले याचा शोध लागलेला नव्हता. दरम्यान पाणबुडी पथकाला पाचारण करण्यात आलं असून शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या घटनेनंतर धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक धरण परिसरात येत असतानाही धरण व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. इतकी गंभीर घटना घडूनही धरण व्यवस्थापनाचा एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेमुळे महाले कुटुंबियावर चिंतेचं सावट पसरलं असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते.